भेटीची ओढ तुझ्या विठू ऐसी लागली, सोडून या घर संसार पाऊले पंढरीस चालली। यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल आज आपण पंढरपूरची वारी कधी कशी सुरू झाली आणि पंढरपूरच्या वारीचा इतिहास याबद्दल सविस्तर माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा आवाज तुम्ही ऐकलाच असेल। आषाढी वारीची चर्चा नेहमीच असते। यामध्ये लाखो लोक तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात। टाळ मृदुंग वाजवत भक्तीत रमून नाचत गात जातात। वारी म्हणजे काय? वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी आणि पवित्र यात्रा होय। वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करणे। म्हणूनच दरवर्षी विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणे यालाच वारी असे म्हणतात आणि जे लोक या वारीला जातात त्यांना वारकरी असे म्हणतात। पण ही परंपरा खूप जुनी आहे आणि ही कशी सुरू झाली हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पंढरपूरच्या वारीची परंपरा अनेक वर्षापासून आपल्याकडे आहे। याची सुरुवात केली संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्यापासून। त्यांना विठोबाची खूप भक्ती आणि प्रेम होते। आषाढी एकादशीच्या दिवशी ते न चुकता पायी पंढरपूर वारीला जायचे। आपल्या वडिलांनी सुरू केलेली हीच परंपरा त्यांचे पुत्र संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पुढे चालवली। संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाने खूप त्रास दिला होता, कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि ते पुन्हा घरी परत आले। त्यामुळे धर्माच्या लोकांनी त्यांना खूप मोठी शिक्षा केली। संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं। संन्याशाची पोरं म्हणून ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती सोपानानी मुक्ताई समाजातील वाईट रूढी आणि परंपरांमुळे नेहमीच बाजूला ठेवलं गेलं। तरी देखील त्यांनी वारीची परंपरा पुढे चालवली। संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ती परंपरा तिथेच थांबली नाही, तर ती परंपरा संत तुकाराम महाराजांनी कायम ठेवली। तुकोबा देहूहून आषाढी वारीला निघताना आधी आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ यायचे। तेथून ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन पंढरपूरला जात असत आणि अशा प्रकारे ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या वारीची सुंदर परंपरा सुरू झाली। पण या वारीच्या परंपरेमध्ये खूप मोठा बदल केला तो संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा यांनी। इसवी सन 1685 मध्ये नारायण बाबा यांनी नवीन विचार सुरू केला आणि त्यांनी पालखीची सुरुवात केली। त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या आणि ती पालखी दिंडी घेऊन आळंदीला गेली। तिथे त्यांनी त्याच पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पादुका सुद्धा ठेवल्या आणि अशाच प्रकारे एकाच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याची आगळी वेगळी प्रथा सुरू झाली। त्यानंतर काही कारणामुळे तुकाराम महाराजांच्या कुटुंबांमध्ये काही वाद झाले। यामुळे लोकांनी जुळ्या पालख्याची परंपरा थांबवण्याचा निर्णय घेतला। मग आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची स्वतंत्र पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची स्वतंत्र पालखी अशा दोन वेगवेगळ्या पालख्या काढण्याची सुरुवात झाली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वतंत्र पालखीला एक शिस्त लावायला श्री गुरु हैबत बाबा यांनी खूप मदत केली। गुरु हैबत बाबा हे महर्जी शिंदे सरकारच्या सैन्यामध्ये सैनिक होते आणि त्यामुळे त्यांनी पालखीला एक शिस्तबद्ध पद्धत लावली। गुरु हैबत बाबांनी लावलेल्या नियोजनानुसारच आज देहू आणि आळंदीवरून निघणाऱ्या पालख्या शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूरला जातात। आज आपल्या महाराष्ट्रातून सुमारे 43 वेगवेगळ्या संतांच्या पालख्या त्यांच्या पादुका घेऊन पंढरपूरला येतात। वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे आणि ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळी होते। वारीच्या तीर्थक्षेत्राचे मुख्य 4 प्रकार आहेत। चैत्र वारी, कार्तिक वारी, आषाढी वारी आणि माघी वारी असे हे मुख्य 4 प्रकार आहेत। मंडळींनो, तुम्हाला ही वारीची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतला आहे का? आणि तुम्हाला वारीबद्दल काय काय वाटते आणि अजून काय काय माहिती जाणून घ्यायचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशी कमेंट करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा छान व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।